सज्जन श्रोते हो, याआधी सच्चिदानंद रूप ससौवेद्यता व कुंभक निरूपण क्रमांक 35 आहे. आज आपण 36 क्रमांकाचं निरूपण पाहू. निशिदिनीमध्ये क्रमांक 36 निरूपण कुंभक ते वैश्विक जीवन. सुरुवातीला आपण एक गीतेतला श्लोक पाहू. भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. त्याच्यामध्ये 12 क्रमांकाचा श्लोक असा आहे. सर्व द्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्यच मूर्ध्यान ध्यायात मना प्राण मा स्थितो योगधारणम. सर्व द्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्यच मूर्ध्यान ध्यायात मना प्राण मा स्थितो योगधारणम. म्हणजे इंद्रिय रूप देहाची द्वारे करूनिया बंद मन हृदयात निरोधोनी प्राणमस्तकी स्थापन नीट समजूनी हे घेता सुखसाध्य हो समाधी साधन. अर्थात इथे इत्यरूपी देहाची जी दारं आहेत म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय जी आहेत जी बहिर्मुखी आहेत ती बंद करा असं सांगितलेलं आहे. आणि मनाचा हृदयात निरोध करा म्हणजे मन हृदयामध्ये मावळू द्या. आणि प्राण मस्तकापर्यंत गेलेनी स्थापन झाले की समाधीचं साधन होतं किंवा सहजपणे समाधी साधली जाते असं म्हटलेलं आहे. तर आता पुढे बघूया. आपण कुंभकाबाबत बोलत आहोत. 2 श्वासांमध्ये म्हणजे श्वास उच्छ्वासामध्ये सहजरित्या नैसर्गिकपणे कुंभक चालू असते. या कुंभकाचे नीट निरीक्षण मानव सहज जिज्ञासा म्हणून करू शकला तर त्याचे ध्यानात येईल की असे निरीक्षण चालू असता अगदी अकळतेपणी सुद्धा 2 श्वासामधली कुंभकावस्था वाढू लागते. म्हणजे कुंभक स्थिती अधिकाधिकरित्या जास्त वेळ टिकते. या कुंभकात आपणाला शांत निवांततेची प्रचिती येते. तेथे मी रहित शांततेची वर्धिष्णू जाणीव म्हणजे अमनस्कता. मन म्हणजेच मीची वटवट थांबल्याने केंद्ररहित विशुद्ध शांतीची प्रचिती येते. याला आयलेस सायलेन्स म्हणतात म्हणजे मी रहित शांती म्हणतात. मन म्हणजे शांतीचा परीघ असतो. मात्र या शांती वर्तुळात केंद्र मध्य मी किंवा मन नसते तेव्हाच मन म्हणजे शांतीचा परीघ असतो. नाहीतर शांती वर्तुळात असते परंतु जे वटवट करणारे मन मध्य किंवा मी म्हणून असते तेव्हा त्या शांतीच्या परीघाला आय माइंड हा .com हा एक डाग लागलेला असतो. म्हणून जर मन नसेल मी नसेल तर मन म्हणजे केवळ एक वर्तुळ आहे की ज्याच्यामध्ये गच्च भरलेली शांती असते. येथे मी माझे असे काहीही केंद्रीय स्फुरण नसते. स्वाभाविकच आहे. जेव्हा सहजासहजी आपलं श्वासाकडे लक्ष जातं तेव्हा असं आपण कधी म्हणत नाही मी श्वास घेतो 2 श्वासामध्ये अंतर आहे त्याला कुंभक म्हणतात. जे श्वासाकडे लक्ष ठेवताना मी अनायसे मावळतो हे लक्षात घेतले तर 2 श्वासामध्ये जे कुंभक असते तेही मी नसतो. आणि 2 श्वासामध्ये कुंभक असते श्वासरहित स्थिती असते म्हणजे कोणतीच हालचाल नसते. त्या कुंभक म्हणजे परिपूर्ण भरलेलं शांतीनं भरलेलं वर्तुळ असतं किंवा परीघ असतो. हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून येथे मी माझे असे काही केंद्रीय स्फुरण नसते. केंद्रीय स्फुरण म्हणजे मी या केंद्राचं स्फुरण नसतं. फक्त शांती आणि शांती स्फुरित झालेली असते. त्या कारणाने अत्यंत तटस्थ साक्षीत्वाने शांतीला शांती रूप जाणीवेने जाणत असते. नीट लक्ष द्या. जेव्हा मीचा विसर पडतो आणि सर्व इंद्रिय त्यांच्या क्षमतेने पूर्ण जागृत असूनही मी किंवा मन किंवा केंद्र निवृत्त म्हणजे मावळलेल्या स्थितीत असते तेव्हा निखळ शांतीचा प्रत्यय येतो. तेव्हा प्रत्येक कोण कुणाचा कशा प्रकारे घेत असतो तर एक विराट शांती तिच्या विराट शांतीचा अनुभव तिच्याशीच ती घेत असते. हेच ते शांती ब्रह्म किंवा विस्तीर्ण विराट व्यापक शांतीचे असणे. म्हणजेच निस्तब्ध निश्चल विराट व्यापक चैतन्य ब्रह्म. म्हणजे जेव्हा आपल्या मनरूपी परिघात मनत नसते मीच नसतो आईची वटवट नसते तेव्हा ते पूर्ण गोलाकार सरोवर शांतीने भरलेलं असतं. म्हणून पूर्ण गोलाकार सरोवर शांतीने भरलेलं असणं विस्तीर्ण शांती सरोवराचं असणं याला शांती ब्रह्म किंवा विस्तीर्ण विराट
व्यापक शांतीचे असणे असे म्हणतात. निस्तब्ध निश्चल विराट व्यापक चैतन्य ब्रह्म निर्हेतुकतेने स्वतःच स्वतःला परमशांत ब्रह्म किंवा परमशांत चैतन्य ब्रह्म हे शांती ब्रह्म म्हणून अवलोकित असते. आता बघा, हे चैतन्य तर आहेच, चैतन्याची त्याची म्हणून जी थोडीफार हालचाल असेल ती असेल, परंतु चैतन्य स्वतःला मी म्हणत नाही. आणि मी म्हणणारा माणूस शांती ब्रह्म पाहता पाहता म्हणजे श्वासाकडे लक्ष देता देता तो कधी म्हणत नाही. आता आपण बोलतोय, बोलताना आपण इतर सर्व बोलतो, श्वास चालू असतो, पण आपण म्हणत नाही मी श्वास घेतोय, 2 श्वासामध्ये अंतर आहे, कुंभक आहे. म्हणजे श्वास चालू असतो, कुंभक चालू असतो, आणि ते जेव्हा सहजपणे चालू असतो तेव्हा मी ऍबसेंट असतो. तेव्हा मी रहित शांती ही कुंभकात अनुभवास येते. आणि मी रहित शांती जितका काळ आपण अनुभवतो तेवढा काळ कुंभक विस्तीर्ण होतं. म्हणजे 2 श्वासामधील शांती अवलोकिता 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 शांती ब्रह्म विस्तीर्ण होतं, म्हणजे कुंभकच विस्तीर्ण होतं. आणि असं हे कुंभक विस्तीर्ण होता होता आता मनच नाही, तर हे विस्तीर्ण कुंभक रूपी जे वलय आहे ते वाढत वाढत आपल्या नकळत हृदयापर्यंत जातं. म्हणजे मनाची शांती हृदयापर्यंत पोचते आणि तिथेही हार्दिक शांतीचा अनुभव येतो. मन शांत हृदय शांत, त्या कारणाने 2 श्वासामधील अंतर वाढलं. आणि आपल्याला नेमून दिलेले श्वास जर आपण फार वेगाने घेतले तर आयुष्य कमी होतं, योग्य प्रकारे घेतलं तर नियत आयुष्य आपल्याला मिळतं. आणि जर शांती ब्रह्म पाहता पाहता 2 श्वासामधील अंतर वाढलं, कुंभक वाढलं, तर तेच मन नष्ट झालेलं हे शांती ब्रह्म हृदयापर्यंत जातं. मन शांत हृदय शांत, म्हणजे मनाला आणि हृदयाला हार्दिक शांती प्राप्त होते. नव्हे आता ती मनोहृदयापासून तीच शांती अनायासे मस्तकापर्यंत म्हणजे मेंदूच्या पेशीपर्यंत पोचते. तेव्हा जरी कृष्णाने म्हटलेलं असलं की इंद्रियांची द्वारे बंद करून मनाचा हृदयात निरोध करून प्राण मस्तकापर्यंत न्यावेत, तरी जर आपण अत्यंत शांतपणे अवलोकन केलं तर जेव्हा जेव्हा कुंभक वाढतं तेव्हा तेव्हा ते कुंभक वाढतं. अर्थात मन नसतंच, मनाचा लय झालेला असतो. मनाचा लय झाला, कुंभक स्थिती अधिक अधिक शांत प्रदीर्घ शांत झाली, ती वाढत वाढत मन गेलेली ती कुंभक शांती ब्रह्माची स्थिती हृदयापर्यंत पोचली. आता हृदय सुद्धा खरं बघायला गेलं तर शांत निवांत झालं. याचा अर्थ हृदयाची गती पूर्वीपेक्षा अधिक संयमितपणे अधिक शांत निवांतपणे चालू झाली. मीच नाही, विचाराला स्थान नाही. त्यामुळे मन रूपी जे भांड आहे ते विशाल शांती ब्रह्माने भरून गेलो. तीच शांती हृदयापर्यंत गेली. मन आणि हृदय एक होऊन केवळ शांती ब्रह्म झालं. आणि तीच शांती वाढता जरा स्तंभ असावा तशी मेंदूपर्यंत गेली आणि मस्तकातील पेशी शांत झाल्या. आणि अशा तऱ्हेने जर 2 श्वासामधील कुंभकाचं आपण नीट निरीक्षण करू शकलो तर, सहजासहजी जर आपण हे निरीक्षण करू शकलो तर अनायसे मनापासून हृदयापर्यंत आणि हृदयापासून मस्तकापर्यंत म्हणजे मेंदूच्या पेशीपर्यंत एक शांती ब्रह्माचा स्तंभ, एक शांतीचा स्तंभ खांब तयार होतो. आणि हाच शांती ब्रह्मरूपी स्तंभ म्हणजे आपल्या हृदयस्थ असलेला परमेश्वर, ज्याला ईश्वरो सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति म्हणतात, तो परमेश्वरच खऱ्या अर्थाने हृदयामध्ये शांत आहेच. परंतु हृदयामध्ये शांत असून तो त्याचं नियंत्रणाचं ईशन कार्य करत आहे. आणि तो हृदयामध्ये शांत असून नियंत्रणाचं कार्य करीत आहे. परंतु जर मन अस्थिर असेल तर हृदयावर परिणाम होतो, मेंदूवर परिणाम होतो आणि सर्वच अस्थिर होतं. आणि ईश्वराचं नियंत्याचं जे कार्य आहे ते नाईलाजाने अतिवेगाने घडतं. नाईलाजाने श्वासाची गती वाढते आणि श्वासाची गती वाढली की नियत असलेले श्वास कमी वेळात घेतले जातात. परंतु जर आपण 2 श्वासावर सहजपणे लक्ष ठेवू शकलो तर 2 श्वासातलं अंतर वाढतं, कुंभक स्थिती वाढते. मी असं तिथे काही शिल्लक नसतं. म्हणून मनरूपी शांत सरोवर पसरत पसरत हृदयापर्यंत जातं. मन आणि हृदयाचं असणं भक्त असतं. परंतु आता तिथे अत्यंत संयमित शांती असल्याने तिथली हालचाल सुद्धा चैतन्याची संयमित असते.
तीच हालचाल पुढे वाढत वाढत संयमितपणे मेंदूपर्यंत जाते. मेंदूच्या पेशी शांत होतात आणि मन, हृदय आणि मेंदू तिथे एक अखंड शांती ब्रह्म तयार होते. म्हणून जरी गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगताना असं कर्म कर असं सांगितलं असलं तरी जर आपण नीट सावध असू तर हे सहज कर्म म्हणून मनापासून हृदयापर्यंत, हृदयापासून मेंदूपर्यंत कुंभक स्थिती वाढत 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 आपली शांती ब्रह्माची समाधी लागते. आणि अशी शांती ब्रह्माची जेव्हा समाधी लागते तेव्हा अशा शांती ब्रह्म समाधीत जो असतो तो आपणाला या ईश्वरी संसारातील संरक्षक, रक्षक, विश्वस्त म्हणून तो आपल्याकडे एक मोठी जबाबदारी नेमून घेतो. आणि ज्याचं मन, हृदय आणि बुद्धी शांत आहे त्याला ही ईश्वरी जबाबदारी पार पाडण्यास आपोआपच ईश्वरच मदत करतो. कारण ईश्वराचंच कार्य जर माणूस शांत राहील तर अति सुलभपणे होऊ शकतं. म्हणून ईश्वराचं कार्य सुलभपणे व्हायचं असेल तर माणसाने 2 श्वासामधील अंतर कुंभकावर लक्ष ठेवावं म्हणजे मुद्दाम ठेवावं असं नाही. कारण आता बोलता बोलता सुद्धा 2 श्वास आहेत, कुंभक चालू आहे. मुद्दाम लक्ष न ठेवता बोलताना सुद्धा हे चालू आहे. मग जर आपण न बोलता शांत असू तर अधिक शांत पद्धतीने, अधिक उत्तम रीतीने आपल्या नकळत हे 2 श्वासाचं अंतर वाढत जाईल, कुंभक वाढत जाईल, शांती ब्रह्म विस्तारित जाईल. मन नष्ट झालेलंच आहे. मन नष्ट झालेलं शांती ब्रह्म हृदयापर्यंत जाईल. हृदय ही त्याला हार्दिक शांतता मिळाल्यामुळे आता परमेश्वराला सुद्धा आपल्या या शांती पाठाचं आपण हे शांती जो प्रयत्न श्रवण केलेला आहे ती शांती परमेश्वराला आपण अर्पण केल्यासारखी होईल. परमेश्वर शांतच आहे पण तू परमेश्वर शांत हे ज्याला कळलं त्याने ती शांती जर अवगत केली तर देवाने दिलेलं आपण देवाला देतो. तशा पद्धतीने परमेश्वराने अनायसे लक्ष जाऊन प्राणाकडे कुंभकातील शांती आपल्याला प्रदान केली. कुंभक वाढलं, मन नष्ट आलं, अमनस्क योग प्राप्त झाला. तिथून ती शांती हृदयापर्यंत गेली. तीच शांती देवाकडून घेतलेली शांती आपणच आपल्या न कळत देवाला, हृदयस्थ परमेश्वराला अर्पण केली. हृदयस्थ परमेश्वर खुश झाला. तिथून ती शांती मेंदूपर्यंत गेली, मेंदूच्या पेशीपर्यंत गेली. आणि खरं सांगायचं तर माणूस मन, हृदय आणि बुद्धी या तिन्ही स्थितीमध्ये शांती ब्रह्म म्हणून समत्वाच्या अधीन झाला. आता उन दूर नाही, चांगलं वाईट नाही, अशा स्थितीत तो आला. आणि असा जो समाधी स्थिती माणूस असतो तो शांती ब्रह्माची प्राप्ती करून घेतो. आणि शांती ब्रह्म प्राप्त झालेला समाधी स्थित माणूस म्हणजे खऱ्या अर्थाने अक्षर परमशांती ब्रह्मच असतो. असं हे सर्व विवेचन आहे. आणि हे विवेचन आपण लक्षात घेतलं तर कुंभक ते ब्रह्मसमाधी आणि हे कुंभक ते ब्रह्मसमाधी ज्याला कळलं त्यालाच कुंभकापासून वैश्विक जीवनाचं जे रहस्य आहे, मर्म आहे, गुपित आहे ते कळतं. म्हणून विश्व सुद्धा त्याचं म्हणून शांतच आहे. परंतु जो आपल्या हृदयातील शांती अनुभवू शकत नाही त्याला विश्वातील शांती समजत नाही. जर आपल्या हृदयातील शांती कुंभकातून मनापर्यंत विस्तारित होणारी आणि मनातूनच हृदयापर्यंत, हृदयापासून मेंदूच्या पेशीपर्यंत असा हा परमशांत हृदयस्थ परमेश्वराचाच जीवन प्रवास जर आपणाला मन, हृदय आणि बुद्धीपर्यंत शांतीचा प्रवास समजला तर आपणाला जेव्हा हा प्रवास समजतो तेव्हा विश्वाचा मूळ प्रवास शांतीचा आहे हे लक्षात येतं. आणि शांतीमध्ये जीवन विकसित होत असतं हे कळल्याने मानवी जीवन सुद्धा योग्य पद्धतीने तेव्हा विकसित होतं. आता इंद्रियांची द्वारे बंद कराय म्हणताना स्पष्टपणे सांगायचं म्हणजे स्पर्श म्हणजे त्वचा, गंध म्हणजे नाक, रुची म्हणजे जीभ, दर्शन म्हणजे डोळे आणि श्रवण म्हणजे कान. ही जी प्रामुख्याने ज्ञानेंद्रिय आहेत, जी ज्ञानेंद्रिय जी बहिर्गामी आहेत त्यांची दारे बंद करायची. म्हणजेच नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा यांना आपण आत पाहायला शिकवायचं. म्हणजे थोडक्यात डोळे मिटून आपण आत बघायला गेलो, दृष्टी आत लागली की स्वाभाविक श्रवण आतलं येतं, स्पर्श आतला येतो, गंध आतला येतो आणि आतली म्हणजे आत्म्याची चव आपल्याला कळते.
म्हणून ज्ञानेंद्रियांची द्वारे बंद करणे याचा अर्थ स्पर्शगंधरूची दर्शन श्रवण ही जर आत वळवली तर, यांची इंद्रिय आत वळवली तर, यातलं सोप्यात सोपं वळवायचं इंद्रिय आधी डोळे मिटायचे. डोळे मिटले की बाहेरची सृष्टी मावळते आणि आत दृष्टी जाते. बाहेरची सृष्टी मावळली, आत दृष्टी गेली. त्या कारणाने ऐकणं सुद्धा आतच होतं, स्पर्श सुद्धा आतलाच आपणाला कुंभकाचा हळूवार शांतीचा स्पर्श जाणवतो. चव सुद्धा त्या शांती ब्रह्माची आपणाला येते आणि अर्थातच गंध सुद्धा त्या परमेश्वरी तत्वाचा आपणाला येतो. अशा तऱ्हेने ही बहिर्मुखी ज्ञानेंद्रिय आहेत ती बंद करणं म्हणजे अंतर्मुख करणं. याचाच अर्थ 2 श्वासामधील कुंभकावर लक्ष देणं. तिथे लक्ष देता येता मी गेलेलाच असतो, अमनस्कता प्राप्त होते, तीच शांती विकसित होत हृदयापर्यंत जाते, तीच मेंदूपर्यंत जाते आणि मन, हृदय आणि मेंदू मध्ये अखंड हा जो शांती ब्रह्म असतो तो शांती ब्रह्म प्रत्यक्षात हृदयाच्या ठिकाणी बसलेला परमेश्वरच चालवत असतो. त्याचं ते तसं चलन आपण जाणून घेतलं, त्याचं चलन आणि आपलं चलन परमेश्वराचं चलन आणि आपण ते समजून आपण आपल्या मूळ वर्तनाला लावलेलं वळण म्हणजे त्याचं चलन समजून आपण आपलं वळण बदललं की परमेश्वरी मार्गाने आपण चालतो. मग परमेश्वर आणि आपण एकच होतो आणि परमेश्वरी जीवनाचा अर्थ आपल्याला कळतो आणि त्या योगे हे परमेश्वरी जीवन संसार नीट सुरक्षित ठेवण्यासाठी आपली विश्वस्ताची भूमिका सुद्धा आपण अनायसे पार पाडतो. हा आहे भक्ती वैश्विक जीवनाचा प्रवास. पुढील निरूपण अर्थातच उद्या पाहू. अस्तु. धन्यवाद. शुभ दिन. सुप्रभात.